मला येणं वाजत नाही. हवं की हाय जावा जावा महाराज ना ना तुमचा हक्क कुठला आहे? या पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता ऐके देवी माता ऐके देवी माता ऐके देवी पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरे कीर्तन गाता ऐकता हरे कीर्तन गाता ऐकता हरि कीर्तन गाता ऐकता हरि कीर्तन गाता ऐकता हरि कीर्तन नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग देह विसरणांग देह विसरलांग देह विसरलांग देह विसरलांग देह विसरलांग ऐसे राहो माझे मन ऐसे रामाचे मन ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण गाता ऐकता हरे गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण म्हणे पाहे तुका म्हणे पाहे म्हणे पाहे तुका म्हणे पाहे कासविते पिल्ले माये कासविते पिल्ले मा कासविते पिल्ले माये कासविते पिल्ले माये कासविते पिल्ले माये कासविते पिल्ले माये तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाये तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाये कासविते पिल्ले माये 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 ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण गाता ऐकता हरे गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण कुमार कुमारी हरे कुमार कुमारी विठोबा
पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता
हरीचे गुण तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता शुभ ऐके देवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग देह विसरला तैसे राहो माझे मन
गाता ऐकता हरीचे गुण तुका म्हणे पाहे काशवीची पिले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण विठ्ठला पांडुरंगा करू स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो मानेल तुम्हा संतांसी
रंजवू चित्ताचे अपुल्या देवाधी देवा पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. प्रस्तुत स्थळी प्रस्तुत प्रसंगी भगवत कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक मंडळाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहाचं 20वं वर्ष आणि या 20व्या वर्षातली 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संयोजक मंडळींनी माझ्याकडे दिलेली आहे. त्या सेवेप्रित्यर्थ सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो अभंग आदरणीय वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा साधकाच्या साधनेमध्ये, साधकाच्या जीवनामध्ये, साधकाच्या टार्गेट मध्ये ज्या क्रियेनं आमूलाग्र असा बदल होऊ शकतो, जे केल्यानं त्या साधकाचं जीवन साध्यापर्यंत सुलभतेने पोहोचू शकतं, जे मिळल्याशिवाय, जे केल्याशिवाय परमार्थकाचा परमार्थ परिपूर्ण होत नाही. सावंत बाबा, साधना सफल होत नाही, त्या साधकाला, त्या भक्ताला सिद्धावस्था प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं गोड चिंतन सांगणारा श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 20व्या वर्षामध्ये ही संस्था, हे मंडळ पदार्पण करत असताना 3ऱ्या दिवशीची सेवा माझ्याकडं या मंडळाच्या संयोजकांनी दिली आणि त्या सेवेप्रित्यर्थ माझ्यापेक्षा ज्ञानानं, माझ्यापेक्षा वयानं, माझ्यापेक्षा कीर्तीनं संपन्न असणारे आमचे हरिभक्त परायण सावंत बाबा आहेत, आमचे पाचकर महाराज आहेत. ज्या ठिकाणी रोज कथा होते आमचे कथेकरी हरिभक्त परायण सूर्यवंशी बाबा आहेत, दत्ताभाऊ आहेत, सगळीच मंडळी. कारण याच व्यासपीठावर, याच गावामध्ये मी कीर्तनकार झाले गेल्या कारणाने या मंडळीचा जुना संबंध आहे. आमचे संत सेवा मंडळ कोंडवकर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत.
अनेक श्रोतवर्ग लांबून लांबून या ठिकाणी आलेले आहेत. देवतुल्य मातृतुल्य असणारे तुम्ही श्रोतेजन, गुणवान असे मृदंगाचार्य दोन्ही गायक मंडळी, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, तुम्हाला सर्वांना प्रथमतः साष्टांग दंडवत करतो. आणि विशेष करून आमच्या गावचं रत्नभूषण साहेब फौजदार विजय साहेब पिंगळे या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आवर्जून आलेले आहेत. सर्वांना नमस्कार करतो, दंडवत करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला अभंग श्रीमंत तुकोबारायचा असून आता गोड चिंतन ऐका. स्वरामध्ये भगवंतबाबा इकडे थोडंफार होईल. बरोबर आहे. तुम्ही दोन्ही मंडळी आहात त्यामुळे मला काळजी करायचं कारण नाही. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला विनंती करतात, प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात, काय विनंती करतात, कशाविषयी भगवंताला विनंती तुकोबाराय करतात? तुकोबाराय म्हणतात, देवा परमार्थ परमार्थ म्हणजे नेमकं काय? जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला, तुम्ही परीक्षेला आहात आणि असा परमार्थ करणाऱ्या मंडळीला जर प्रश्न विचारला गेला, बाबा परमार्थ म्हणजे काय, एक वाक्य पक्के लिहून ठेवा. असा जर प्रश्न आपल्याला विचारला, परमार्थ म्हणजे काय? ज्ञानेश्वरी पाठ करणं परमार्थ, वाऱ्या करणं म्हणजे परमार्थ, गायला शिकणं म्हणजे परमार्थ, सुंदर गाणं म्हणजे परमार्थ, कीर्तन करणं म्हणजे परमार्थ, दिंडी काढणं म्हणजे परमार्थ, हरिपाठ करणं म्हणजे परमार्थ, प्रवचन कीर्तन श्रवण करणं म्हणजे परमार्थ, दान धर्म करणं म्हणजे परमार्थ, पारायण करणं म्हणजे परमार्थ, कथा पुराण करणं म्हणजे परमार्थ का? असा जर याचं नाव परमार्थ का? ऐका, एका वाक्यात सांगतो. परमार्थ ही परमार्थाची काय आहेत? अंग आहेत. त्याच्यामध्ये दोन भाग, एक अंतरंग आणि दुसरं बहिरंग. आता महत्वाचा मुद्दा असा आहे, हे करणं म्हणजे परमार्थ नाही असं माझं मत आहे. परमार्थ परमार्थ म्हणजे काय हरळे बाबा? परमार्थ म्हणजे स्वैर धावणाऱ्या मनाला, स्वैर धावणाऱ्या मनाला एका विशिष्ट ठिकाणी त्याला लावणं, त्याला खिळवून ठेवणं, त्याला त्या ठिकाणी बंधनात ठेवणं, त्याचं नाव काय आहे? परमार्थ. आपलं मान मनपणाने राहता कामा नये, ते वृत्तीवर येऊ नये, मग सुखाचा शेजार मिळतो आणि तिथं पहोड व्हायला मिळत असतं. महत्वाचा मुद्दा असा आहे, मनाला विशिष्ट ठिकाणी बांधून ठेवणं
त्याला सैर बहिर होऊ न देणं याचं नाव काय? परमार्थ. आणि असं ज्या साधकाला साधता आलं माय बापा हो, त्याचा परमार्थ सफल होतो, त्याची यरदार संपली जाते, तो साध्यापर्यंत निश्चित पोहोचवतो. साध्यापर्यंत निश्चित पोहोचण्यासाठी आठ आहे: मनाची एकाग्रता, मनाची स्थिरता, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून तुकोबारायांनी आपला परमार्थ साक्षात्कारापर्यंत जावा. आपल्याला भगवत साक्षात्कार व्हावं, आपला परमार्थ, आपली साधना वरपंग न राहता ती अंतरंग व्हावी, आणि ती अंतरंग व्हावी, ती फलद्रूप व्हावी, यासाठी माझे तुकोबार आहे. ती ज्याने फलद्रूप होती. एक गोष्ट सांगतो, पातकर बाबा मनाने परमार्थ होतो. नीट ऐका, मनानेच परमार्थ होतो, तनानं शरीरानं संसार होतो. दुसरं वाक्य ऐका, मनाशिवाय परमार्थ नाही. आणि पातकर बाबा, सावंत बाबा, धनाशिवाय संसार नाही. परमार्थाला धनाची बिलकुल गरज नाही. वाक्य नीट ऐका, पटणार नाही. परमार्थाला धनाची बिलकुल गरज नाही. ऐका, तू म्हणता बाबा हा एवढा मोठा मंडप आहे, पंखा आहे, या सगळ्या सुविधा आहेत, हे काय दान केले आहेत का? फुकट आहेत का? ह्या फुकट दिल्यात का? नाही. मग मंडप हवा, स्पीकर हवा, वाजवणारे हवे, गाणारे हवे, या सगळ्या गोष्टी जर हव्या असतील तर त्या फुकट येत नाही. ऐका, परमार्थ वेगळा आणि परमार्थिक कार्य वेगळं. परमार्थासाठी धनाची गरज नाही, पण परमार्थिक कार्य करण्यासाठी धनाशिवाय होऊ शकत नाही. महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, मनाशिवाय परमार्थ नाही आणि धनाशिवाय संसार नाही. का ज्या मनानं परमार्थ करायचा ते मन आकळत नाही, ते ताब्यात येत नाही. असा अनेक संतांचा, महात्म्याचा, मोठ्यांचा काय आहे? अनुभव आहे. हा अनुभव लक्षात घेता माझे तुकोबार आहे भगवंताला प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? देवा, माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे? ज्याप्रमाणे आपल्या एकुलता एक पुत्राची शुभ वार्ता माता प्रेमानं ऐकते, जिव्हाळ्यानं ऐकते, एकाग्रतेनं ऐकते, त्याप्रमाणे माझे मन तुझं नामस्मरण करताना, तुझं ध्यान करताना, तुझं चिंतन करताना, तुझ्या नामाचा जप करताना, भक्ती करताना, त्याप्रमाणे माझं मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी राहावं, अशी तुकोबार आहे भगवंताकडे विनंती करतात, भगवंताला प्रार्थना करतात. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, त्याप्रमाणे तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. त्याप्रमाणे माझं मन कशाप्रमाणे? पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, याप्रमाणे. हा झाला पहिला दृष्टांत. आणि दुसरा दृष्टांत देताना माझे तुकोबारा म्हणतात, नादे लब्ध झाला मृग, देह विसरला अंग. राग ऐकण्यामध्ये, गाणं ऐकण्यामध्ये लुब्ध झालेला जो हरिण असतो, मृग असतं, ते स्वतःला विसरत, स्वतःची स्थिती विसरत, आजूबाजूची परिस्थिती विसरत, स्वतःच्या देहाला विसरून नाद ऐकण्यामध्ये गुंग झालेलं, लुब्ध झालेलं, एकाग्र झालेलं जे हरिण आहे ना, त्याप्रमाणे तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण.
आणि शेवटचा दृष्टांत पहिल्या 2 दृष्टांतापेक्षा सरळ देताना माझे तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे पाहे कासवीची पिले माय. तुकोबरा म्हणतात कासव असतं ना, कासव असं म्हणतात शास्त्र सांगत आहे का त्या कासवाला कासवीला स्तन नसतात आणि तिची उत्पत्ती तर होते, तिला जी पिलं होतात, तिला जी बाळं होतात, ती बाळं स्तन नसल्या गेल्या कारण दुधाचा प्रश्न येत नाही. मग त्यांचं पोषण कसं होतं, कासवीचं पोषण कसं होतं असं शास्त्र सांगते. संत सांगतात त्या कासवीच्या पिलाची आणि कासविनीची द्रष्टाद्रष्ट झाली. ज्या प्रेमानं एकाग्रतेनं ती कासवीन आपल्या पिलाकडे पाहते आणि पिलं आपल्या आईकडे पाहतात, त्याप्रमाणे तुकोबारा म्हणतो, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. एकंदरीत या अभंगाचा मी तुम्हाला अन्वय अर्थ सांगितला गेला. अशा प्रकारची मागणी माझे तुकोबारा भगवंताकडे करतात. सुरुवातीलाच बोलो, एकंदर परमार्थ हा मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. मनाने ठरवलं गेलं परमार्थ करायचा की संसार करायचा, आपल्या मनाच्या याच्यावर अवलंबून आहे. मन जे ठरवेल त्या पद्धतीने क्रिया होते. आणि ऐका एक गोष्ट सांगतो, असं मी कुठं ऐकलेलं नाही सावंत बाबा, मी कुठं अजून वाचलेलं नाही. बऱ्याच वर्ष मी परमार्थ करतो का अर्जुना तुला माझी प्राप्ती ज्ञानेश्वरी पाठ झाल्यानंतर होईल. अनुसंधान अर्थ लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी पाठ करणं चांगलं आहे. अर्जुना गीता पाठ केली की तुला माझी प्राप्ती होईल, तू माझ्यापर्यंत येशील, असं भगवंतांनी मी कुठं ऐकलेलं नाही. एवढ्या वाऱ्या केल्यानंतर, एवढी पारायण केल्यानंतर, कीर्तन केल्यानंतर, दान धर्म केल्यानंतर, अनुष्ठान केल्यानंतर, मंदिर बांधल्यानंतर, धर्मशाळा बांधल्यानंतर, तू शास्त्री झाल्यानंतर, पंडित झाल्यानंतर, विद्वान झाल्यानंतर, गायनाचार्य झाल्यानंतर, मृदंगाचार्य झाल्यानंतर तुला माझी प्राप्ती होईल असं तुम्ही वाचलं नाही आणि मी वाचलं नाही. ही सगळी विद्वत्तेची अंग आहेत माय बापा. पण हे बाकी भगवंतांनी सांगितलंय गीतेमध्ये अर्जुनाला, अर्जुना जर तुला माझी प्राप्ती व्हावी वाटत असेल, नीट ऐका, तुला जर माझी प्राप्ती व्हावी वाटत असेल, माझ्या प्रत तुला यायचं असेल, माझा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल, आत्मानुभूती यावी असं वाटत असेल तर अर्जुन तुला एक करावं लागेल. मी सांगतो तू ते केलं. मगाची चिंतन करता करताना मी बोलत होतो, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, का हरपले वस्तू पाहता दीपासंगी, अशी अवस्था आहे ना. तसं भगवंताची प्राप्ती त्याचा सुलभ उपाय, सोपा उपाय भगवंतानं अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं गेलं. निश्चितप्रमाणे तुला माझी प्राप्ती होईल. मय्येव मनाधस्व मयी बुद्धी निवेशय निवशस्यसि मय्यव आत्मबुद्ध न संशया. अर्जुना मन मना भव मद भक्तो, ही कोणाची मागणी आहे, कोणाचं सांगणं आहे? भक्ताचा आणि देवाचा संवाद आहे. माझ्या अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद आहे. तुला माझ्याकडे यायचंय, तुला माझी प्राप्ती हवी असं वाटतंय म्हणजे हो. माझ्या भेटीची अपेक्षा आहे म्हणजे हो. मग त्याला एकच अट आहे, तुला जर माझी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तू मन मला दे. काय मागितले? मन मागितले. तू मन मला दे, तू बुद्धी मला अर्पण कर. मन मनो भव मद भक्त भव, तू मनानं माझा भक्त हो, तू मला मन अर्पण कर. त्याने काय होईल भगवंता देवा, त्याने काय होईल? निवसस्यसि मय्यव, निश्चित तुला माझी प्राप्ती होईल. आता गुरुधन संशया, संशयाला जागाच नाही. निश्चित आतापर्यंत ज्याला ज्याला माझी प्राप्ती झाली, ज्याच्या माग माग मी धावतो, त्यांनी हेच केले अर्जुना.
काय केले मी बाकी तू किती विद्वत्ता मिळवली किती कमाई मिळवली तुझा कीर्ती किती आहे हे मी काय पाहत नाही विद्वत्ता मी पाहत नाही बाकी मी काय पाहत नाही तू माझ्याची अनन्य किती झाला मनाने एकरूप किती झाला ते मी पाहतो म्हणून तू एकच काम कर मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मध्ये काते मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान सर्व सिद्धीचे कारण तुम्हाला जे पाहिजे ते मन जर प्रसन्न झालं तर त्याची प्राप्ती होते असा संतांचा अनुभव आहे महत्वाचा मुद्दा असा आहे भगवंतांनी सांगितलं गेलं ते अर्जुना माझी प्राप्ती हवी मग दोन गोष्टी मला हव्या दे मन आणि बुद्धी मला अर्पण कर तू मने हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी आणि दुसरी गोष्ट मग सर्वत्र नमस्कारे मध्ये का ते मध्याजी याचंच नाव मला शरण आहे याचंच नाव मला शरण आहे तुकोबरांनी सांगितलं गेलं देवा एकंदरीत परमार्थ करायचा का संसार करायचा हे मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे आणि प्रयत्न केला आम्ही तुकोबरा म्हणतात सगळ्या संतांनी अशा प्रकारची विनंती भगवंताकडे केलेली आहे माझे तुकोबर म्हणतात देवा काय काय करूया काय काय करूया मना भगवंताला विनंती केली प्रार्थना केली तुकोबराय परमार्थातला आपला अनुभव सांगतात मनासंबंधीचा देवा काय काय करूया मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना पतना नेऊ आदरिले अजून कारण सांगतात काय करता येते भलत्या सवे धावे सैराट वाट
आडवाट दरे दरपूट न पाहे पुढे काही कपाट घाट बळकट मांडियला मनासमोर तक्रार करतात न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्तही पाताळे आकाशा हे असं साईराड धावत आहे याला भ्रमण करण्याला दत्तदिशा पुरत नाही वाट आडवाट योग्य अयोग्य ते काही पाहत नाही कोण मन कोणाचं तुकोबाराय आपल्या मनाचा अनुभव सांगतात तुमच्या मनाचं तुम्हाला माहिती पण तुकोबाराय सांगतात महाराज गारणं तुकोबारायने मांडले मी मोठे मोठेची गारणं तुम्हाला सांगणार आहे या मनासंबंधी भगवंताकडं मोठ्या मोठ्या तक्रारी काय आहेत आपलं सोडून द्या आपल्याला मन आहे हे कळलं का तरी निम्मा पार मारत झाला मनाचं सामर्थ्य मनाची चंचलता आपल्याला मन आहे ते आपल्याला त्रास देते हे आपल्याला जरी कळलं गेलं तरी निम्मा परमार्थ झाला महाराज मनच कळत नाही महत्वाचा मुद्दा असा आहे मन कळत नाही ते आवरलं पाहिजे त्याच्याशिवाय भगवंत भेटत नाही हे आणखीन दुर्लभ कळलं हे कळणं आणखीन दुर्लभ आपण बाहेरच उड्या मारतो काय बोललासी रंगा सर्वसामान्याला वाटते लय भारी परमार्थी खेळ आणि त्याला वाटते का लोक मानतात नाही त्यापेक्षा आणखीन काय वेगळं ऐका देव मान्य व्हायचं असेल तुमची सेवा तुमची साधना तुमचा परमार्थ भगवंताला आवडतं व्हावा असं वाटत असेल संताला आवडतं व्हावा असं वाटत असेल त्यासाठी एक आठ आहे जे भगवंताला आवडते ते आपण केलं भगवंतानी काय मागितले गेले मयेव मन अधस्व मयी बुद्धी निवेशय निवसस्याची मय्यव आतवृध्वन संशया आणि जे मागितले ते देणं अतिशय अवघड आहे जे बाकी सगळं देता येईल पण मन भगवंताला देणं सोपं नाही अतिशय चंचल अतिशय चपळ त्याला शास्त्रकार उपमा दिली उपमा कशाची माकडाची उपमा दिली कोणाला चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवधुरम तस्याम निग्रहम मन्ये वायुरी वसु दुष्करम अर्जुना मान्य आहे मन हे अतिशय चंचल आहे अर्जुनाची प्रार्थना आहे भगवंताकडे देवा हे ताब्यात येणं शक्य नाही वायुरीव सुदुष्कर महाप्रळयकाचा वारा थांबवणं सोपं नाही माकडाला समाधी लागणं सोपं नाही ऐका एवढं कठीण असणारं देवा हे मन ते ताब्यात येणं शक्य नाही म्हणून सगळ्या संतांनी मनाजी पाटील देह त्याचा विश्वास ठेवू नका कोणावर मनावर चंचल आहे त्यांनी अनेकांना मातीत घातलंय कुणी मनानं आणि अनेकांचा उद्धारही केलाय कुणी अनेकांना भिकाला लावलंय खजील केलंय फजित केलंय कुणी
मोठ्यांची यादी. त्याची अवस्था कुणी केली? मनाने केली. इंद्राला काही कमी होतं त्याची अवस्था कुणी? मनाने केली. चंद्राची अवस्था इंद्र चंद्र को क्या क्या सबको मालूम है जी. विश्वामित्राची अवस्था, पराशराची अवस्था. अहो सावंत बाबा बघा त्याची गंमत आहे विकारांची, विषयाची, मनाची. रात्रीचा दिवस करता येतोय, केला की नाही? कुणी केला. व्याधीचे पिता केला. मच्छर मी तिकडे जातच नाही, जाऊ काय करायचं पण केला. रात्र दिवस करता येतोय, संध्याकाळी करता येते, अंधार पाडता येते, सगळं करता येते. एवढी विद्या जरी प्राप्त झाली देवांनो तरी मन ताब्यात येणं अवघडे, मन ताब्यात येत नाही. आणि म्हणून तुकोबारा आधी संतांनी भगवंताकडे प्रार्थना केली. तुकोबारा म्हणतात काय काय करूया म्हणा हरी नाईके नारायण. काय करते करू नये त्याची करी विवंचना. पत्ना घेऊ. बरं असं महत्वाचा मुद्दा आहे. एक परामर्श करण्या माणसाला मी एक गोष्ट सांगतो, माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. जर मन ताब्यात आलं बाकी इंद्रिय ताब्यात आणावी लागत नाही. प्रत्येकाने मी काय बोलतोय ते सकळ इंद्रिय मन हे प्रधान. बाकी आपल्या इंद्रिय किती आहे? हा पटपटा बोला. किती इंद्रिय आपल्याला? 10 इंद्रिय. आणि या 10 इंद्रियांचा राजा मन आहे. एक प्रमाण सांगतो वासुदेवाचं बघा. मनुराजा एक देह पोरी मनुराजा ऐसे नांदो तू त्याची दोघी नारी. मनाच्या 2 बायका. किती का सांगतो पटकन सांगा लवकर. 2 बायका आहेत. त्याला प्रवृत्ती निवृत्ती म्हणा, आता महाराज म्हणले ते म्हणा. तेने कृपा केली आम्हावरी. महत्वाचा मला मुद्दा सांगायचा जरा थोडं उपनिषद. उपनिषदामध्ये आत्मनाम रथिनाम विधी असं म्हटलेलं आहे. हे शरीर हे काय आहे? रथ आहे. या शरीरूपी रथामध्ये जो बसलाय त्याला काय म्हणायचं? रथी. याला म्हणायचं रथ. आणि आतमध्ये जो बसलाय त्याला काय म्हणायचं? रथी. कोण बसलाय वो आतमध्ये? जे या रथाला चालवतंय, हलवतंय, बोलवतंय. त्याच्यामुळं वृक्षाचे हे पान वगैरे वगैरे सगळी प्रमाण तुम्हाला माहिती आहे. या शरीरूपी रथामध्ये कोण बसलाय? रथी. कोण हा रथी आहे? रथी कोणाला म्हणायचं? जो आतमध्ये बसलेला असतो त्याला म्हणायचं रथी. ऐका, हा जो रथी आहे आत्माराम शरीर रथ आहे, आत्माराम रथी आहे. याची चाक, याचे लगाम. रथाला चाक असतात, त्याला लगाम असतो, त्याला घोडे असतात, त्याला सारथी असतो. याचा सारथी कोण आहे? बुद्धी तो सारथी विद्यम. याची सारथी कोण आहे? बुद्धी आहे. आणि लगाम मनरूपी लगाम. याची चाक 5 कर्मेंद्रियाची चाक आहे. आणि याचे अश्व
5 ज्ञानेंद्रियाची काय आहेत असं आहे. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आपल्याला 5 कर्मेंद्रिय आहेत, आपल्याला शरीरूपी रथ आहे. या रथामधला आत्माराम जीवराम रथी आहे. या रथाची सारथी कोण आहे? बुद्धी आहे. आणि याचे लगाम कोण आहे? दोर दोर मनाकडे आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे की नाही? जिकडं 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 रथ जातो तिकडं तिकडं ही इंद्रिय गपचीप जातात. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, मन ताब्यात आलं का बाकी काही ताब्यात आणावं लागत नाही? सगळी इंद्रिय मना बरोबर येतात. यासाठी एक ओवी सांगतो ज्ञानोबारांची. ज्ञानोबा म्हणतात, उचलेनी प्राणासरीचे, उचलेनी प्राणासरीचे इंद्रिय निगती अपैसे तैसा मनी बुद्धी पाशी अहंकारी. मला असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, प्राण गेल्यानंतर इंद्रिय किती तासाने जातात? पटकनी बोला. ज्ञानोबारांची ओवी मी मान्य काय सांगत नाही. दुसरी ओवी सांगतो मी, लवकर कळेल, हे जरा अवघड आहे. सवेची दिवा मालवे, मग तेज दिवा विझवल्यानंतर त्याचं तेज, त्याचा प्रकाश अर्धा तासाने तासाभराने जातो. बरोबर आहे का? लगेच जातो का? तसंच मनोबुद्धीपाशी अहंकार आहे. मी तर असं म्हणून प्राण गेल्यानंतर इंद्रिय जातात नाही, प्राण जायच्या अगोदर जातात. कानाला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, डोळे दिसत नाही, इंद्रियाची गती मायनस होते. प्राण जायच्या अगोदर इंद्रिय निघून जातात. हे जसं आहे की नाही, तसं मन एकदा एकाग्र झालं का मना बुद्धीपाशी अहंकारू ये. म्हणून तुकोबार म्हणतात, वेगळी साधना करावी लागत नाही. इतर इंद्रिय आवडण्यासाठी वेगळी साधना करायची गरज नाही. मन ताब्यात आलं का ती इंद्रिय तुरु तुरु त्या मनाच्या पाठीमाग येत असतात. म्हणून सगळ्या साधू संतांनी भगवंताला प्रार्थना केली. माझे समर्थ रामदास म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशन होतो धावरे धाव आता. आणि माझ्या तुकोबराडी तर मनावर आरूढ झालेल्या साधकाची, ऐका, मनावर आरूढ झालेल्या परमार्थकाची, साधकाची ते मन काय अवस्था करतं रूपकानं वर्णन करतात. पांगुळ झालो देवा नाही हात पाय, अंगुळ झालो देवा नाही हात पाय, पैसा दयावारी पैराट दार, पैसा दयावरी पैराट शेतीता कुपटाचे खुंट धरणी नाही कोरे आधार नाही कोणी मन झालो देवा नाही हात ना पाय, पैसो दयावारी सैराट दाते हो दाते पंढरपुरा न्यामद तीर्थवरी आक माझा सोयरा. तुकोबराय प्रार्थना करतात का हे दात्यांनो? संतांना प्रार्थना करतात, भगवंताला प्रार्थना करतात. पांगुळ झालो देवा नाही हातना. तुकोबराला विचारलं गेलं, जन्मतात पांगुळ झाला तुम्ही? तुम्हाला जन्मतात हातपाय नव्हते? म्हणजे नाही, तसं नाही. हातपाय असून नसल्यासारखे नाही. का बरं? बैसलो दयावरी सैराट ते जाय. मनाच्या दांडगेपणाची, काठिण्याची, एकाग्रतेविषयीची प्रार्थना करताना माझे तुकोबाराय भोपाळेमध्ये म्हणतात, परी हे अनावर आवरिता
भगवंताक प्रार्थना केली, देवा बाकी इंद्रिय आम्ही आवडतो, बाकी इंद्रिय आम्ही आवडतो, फक्त तू मनेरी राख. तुका म्हणे तुरा खमनेरी, तुका म्हणे तुरा खमनेरी येरी त्या बाकीच्या आम्ही ओळू, पण मनेरी आमच्यानी आवडणं कठीण आहे. म्हणून भगवंताक सगळ्या संतांनी महंतांनी प्रार्थना केली, देवा एवढं काम तू कर, बाकी आम्हाला करता येत नाही. मग आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे की तुकोबरायने भगवंताक प्रार्थना केली, मन एकाग्र व्हावं म्हणून, मन ताब्यात यावं म्हणून. अशी प्रार्थना तुम्ही कधी केली का भगवंताकडे? आपल्या अंतःकरणाला विचारा, आपल्या साधनेला विचारा, आपण कधी भगवंताकडे प्रार्थना केली? भगवत दर्शनाला गेल्यानंतर, भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही म्हणतात महाराज आम्हाला कधी असा प्रसंग आलाच नाही, अजून मनाने आम्हाला काही त्रास दिला नाही, मनाने आमच्यावर काही. एका ग्रस्ताने मला सांगितलं म्हणजे महाराज आत्ता आपलं वय 60 वर्षाचे, मी 60 वर्षाचे, 60 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा मोटरसायकल पडले? 4-5 वेळा झाले असते. मी खरं आहे ते सांगतो, खरोखर 4-5 वेळा पडलो. पण अजून आपण मोटरसायकल अजून पडलोच नाही. म्हणलं मोटरसायकल आहे का घरी? तुला नाही मोटरसायकल नाही, मला मोटरसायकल आपल्याकडे नाही, सायकल नाही तर मोटरसायकलच्या काय शोधायचं? बरं मग कोणाच्या मोटरसायकल बसला का? हात सुद्धा लावला नाही. तुला मोटरसायकल हात लावला नाही, कोणाच्या मोटरसायकल बसलो नाही, आपल्याकडे मोटरसायकल नाही, आतापर्यंत एकदा कधीच बसलो नाही. बापा निकालतो तू कसं काय बसलो? मोटरसायकल तुझ्याकडे नाही, तू बसलाही नाही, मोटरसायकलला स्पर्शही केला नाही, आणि मी कधी मोटरसायकल पडलोच नाही. त्या बोलण्याला काय अर्थ आहे का? तुम्ही मनाजवळ गेला नाही, मनाला एकाग्रताचा प्रयत्न जर केला नाही तर ते चंचल आहे, ते दांडगा आहे, ते बलिष्ठ आहे, ते कठीण आहे, त्याच्याशिवाय फार मार्ग होत नाही. अरे बाबा आता मला याचा प्रश्नच येत नाही. जो कधी शाळेमध्ये गेलाच नाही त्याचं काय, त्याच्याविषयी काय म्हणतो? आता तो नापास व्हायचा प्रश्न येत नाही. शाळेतच जर गेला नापास कसा होणार तो? तसं ऐका, एक गोष्ट सांग. माझ्या नातऱ्यांची कीर्ती ऐकली. या मार्गातला साधक होता, नातऱ्यांची कीर्ती ऐकली, अनेक वर्ष परमार्थ करत होता, बऱ्याचशा ज्ञानेश्वरी ओव्या पाठ केल्या होत्या, चांगलं त्याला गाता येत होतं, कीर्तने थोडंफार करता यायचं, पुराण सांगायचा, परमार्थिक म्हणून महाराज म्हणून त्याची त्या परिसरामध्ये कीर्ती होती. खरी घडलेली घटना आहे नातराच्या चरित्रामध्ये. आणि तो नातरायंका आला, नातरायची कीर्तीच्या कानावर गेली, तर नातरायसारखं व्यक्तिमत्व नाही, शांती ब्रह्म आहेत, साक्षात्कार झालेला आहे. नातरायांच्या घरी साक्षात भगवंत राबतात, अशा प्रकारची कीर्ती त्याच्या कानापर्यंत गेली. नातरायांच्या गावापासून फार, पैठणपासून फार लांब होता. एक दिवस तो करत न कळत चालत नातरांजवळ आला. सकाळची वेळ होती, साधारण सरासरी 9-10 वाजले होते. नातरायची अवक्त पूजा झालेली होती. नातराय प्रशस्त आपल्या ओसरीवर बसलेले होते आणि हा आला. आल्यावर लांबूनच श्री संताची दंडवत घातलं, नातरांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, मला महाराज तुमची कीर्ती ऐकून मी आलोय. गाव, पत्ता, आपली स्थिती, मी करतो ती साधना, हे सगळं सांगितलं गेलं. म्हणजे महाराज माझी अशी इच्छा आहे का महात्म्याच्या मनात आलं तर ते आपल्यासारखं करतात, मनात आलं तर ते आपल्यासारखं करतात, आपल्यासारखे नाही. काळ वेळ तर तुम्ही तुकोबारा म्हणतात गाढवाचे कांदे. हा, आम्ही असं करू शकतो, असं सामर्थ्य संतांकडे आहे. माझी एक विनंती आहे. म्हणजे काय विनंती आहे? मला आत्ताच्या आत्ता भगवत दर्शन करून द्या. कोणी सांगितलं? त्या साधकाने, त्या भक्तानं सांगितलं गेलं, लांबून आलोय, मला आत्ताच्या आता तुमचं भगवत दर्शन करून द्या. नातराय त्याच्या प्रेमाने पाहत राहिले. तुझी तळमळ वाखाणण्यासारखी आहे, एवढ्या लांबून आलास, इच्छा चांगली आहे, पण माझे तुकोबाऱ्या म्हणतात नाही चालत. प्राप्त काळ घडी आल्यावीन. नात्रा म्हणले, बाबा रे भगवत दर्शन आत्ताच्या आता लगेच करून द्या. भगवत दर्शन करायची गरज नाही, तो सर्वत्र परिपूर्ण आहे. त्या योग्यतेचे आपण बनलो
वाक्य नीट ऐका. त्या योग्यतेचे आपण बनलो तर साक्षात्कार होतो. आपली जोपर्यंत तशा प्रकारची योग्यता होत नाही तो मला बाकी काही सांगू नका. आतापर्यंत लई जणांचं ऐकलं, ऐकून ऐकून दमलो. हे वय झालं, एवढे वर्ष परमार्थ करतो, तुमच्या दरबारामध्ये आले, तुमच्या चरणी लीन झाले. मला आत्ताच्या आत्ता भगवत दर्शन करून द्या. नाथराय म्हणले त्याचा उतवळा पावपणा पाहून आता हात थांबेला असं वाटत नाही. भगवत दर्शनासाठी काय अटी आहेत? मलदोष गेला पाहिजे, विक्षेप दोष गेला पाहिजे. आवरण दोषाची विक्षेप दोष कशाने जातो, मलदोष कशाने जातो, आवरण दोष कोण घालवतो, आणि नंतर त्याला परोक्ष अवस्था, अपरोक्ष अवस्था आणि मग आनंद व्याप्ती या काही पाहिलंय टप्पे टप्पे त्याच्यामध्ये. याला काही अधिकार आहे पण हा थांबायला तयारच नाही. नाथराय म्हणले बाबा रे असं कुठं दर्शन असतं, मला बाकी काही सांगू नका. नाथराय म्हणले एक काम कर, मे महिना आहे, आता सरासरी 10-11 वाजले, म्हणजे 9:30 ते वाजले. म्हणजे तू एक काम कर, तुला भगवत दर्शन हवंय? म्हणजे हो. मग तू आत्ता गोदावरीच्या वाळवंटाकडे जा आणि तिकडे गेल्यानंतर तुला जे दृश्य दिसेल, झाड दिसू, आंबा दिसू, दगड दिसू, गाढव दिसू, काय जे दिसेल ते एकदा पाहून ये डोळे भरून. कुठलंही दृश्य पहा आणि एकदा पाहिलं का मग तू माझ्याकडे. तुम्हाला एवढंच म्हणलं, याने काय होईल, तू दृश्य पाहून आला तर तुला मी भगवत दर्शन करून देतो. तो बाहेर गेला, योगाला असा होता, गोदावरीच्या वाळवंटामध्ये रखरखीत ऊन आणि एक उंट भरून पडलेला होता. तो आतापर्यंत आपण उंट कधी पाहिलाच नाही. उंट भरून पडाय, तो गेला शांतप्रमाणे उंटाकडे पाहिलं मारून 2 मिनिटं 3 मिनिटं पाहिलं, उतावळा झाला होता दर्शनासाठी. 2-3 मिनिटं पाहिलं, एक चक्कर मारली, आडवी चक्कर मारली, उंटाला पाहिलं, डोळं भरवून या पाहिलं आणि पटकन आला. आल्यानंतर नाथराज सांगितलं म्हणजे महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आलो लगेच. हो काय पाहिलं? म्हणजे मी वाळवंटामध्ये एक मेलेला उंट पाहिला. हे दृष्टांत तुम्हाला हा का सांगतोय? मन सगळं करता येईल पण ते ताब्यात देत नाही. म्हणजे पाहिला? म्हणजे हो पाहिला. मग तुम्ही मन पाहिला, नेमकं मन ताब्यात काय येत नाही याची कारण सांगताना मी तुम्हाला हा दर्शन सांगतोय. पाहिला? म्हणजे हो पाहिला. बरं ठीक आहे. नाथराने गीता मातेला हाक मारली, गीता फळीवर ठेवलेलं केशरयुक्त दूध घेऊन ये आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर पण टाक. गिरजा मातेने दूध आणलं. नाथरायांसमोर तो साधक बसलेला आहे. सांगितलं गेलं, आई बाळा तो लगेच भगवत दर्शन हवं? म्हणजे हो हवं. मग हे 1 ग्लास भर दूध आहे, हे मी तुला देतोय. तुला माझा अधिकार काय हे माहिती आहे? म्हणजे हो. तुमचा अधिकार जाणला म्हणून एवढं लांबून मी आलो. मग मी तुला दूध देतोय, ते दूध तू घ्यायचं आणि जे तू पाहिले, काय पाहिले? मला उंट पाहिला. किती वेळ झाला? साधारण 5-6 मिनिटं झाली म्हणजे पाहून. ओके. मग 5-6 मिनिटं जे तो दृश्य पाहिलं ते दृश्य दूध पिताना तुझ्या नजरे पडर तुझ्या मनामध्ये आलं नाही. मला एवढं याने काय होईल? हे दूध पिईपर्यंत जे तू पाहिलंय ते जर तुझ्या मनात आलं नाही, तुझ्या ध्यानात आलं नाही तर 100% तुला भगवत साक्षात्कार होईल, भगवंत दर्शन होईल. आणि जर दूध पिता पिता जर तुला तू पाहिलं दृश्य जर तुला आठवलं, मी ऐकताय ना, जर आठवलं तर या दुधाचं विष होईल आणि तुझा मृत्यू होईल. तुम्हाला एवढंच. आणि जर नाही आठवलं तर 100% तुला भगवत दर्शन होणार. नाथराय होते महाराज. त्याने दूध घेतलं. दूध हातात घेतल्याबरोबर असं करायला गेलं तर त्यातून उंटाची मान त्याच्या नजरेत आली. उंट काय डोक्यातून परत थांबला, परत घट्ट झाला, परत दूध उचललं गेलं. मला हाताने हात व्हायचं जवळ गे. अहो ते डोकं तू उठ जाईनीच. 3-4 वेळा प्रयत्न केला गेला पण उंट काय डोक्यातून गेला नाही. मला डोळं उघडं असल्यामुळे, उघड्या डोळ्याने पाहिला ना आपण उंट, डोळे उघडे असल्यामुळे उंट दिसतो. मला आता परत प्रयत्न करायचा. 5वा प्रयत्न सुरू झाला. डोळं घट्ट दाबले, दुधाचा घास घेतला, 3 घोटामध्ये दूध प्यायचं. हे काय का मी काय म्हणतोय ते हा तुमचा माझा सर्वांचा अनुभव आहे. त्याच्या ताब्यात ते आलं नाही. आता प्रत्येक साधकाचा अनुभव आहे, परमार्थिकाचा हा अनुभव आहे. डोळे बंद केल्याबरोबर डोळे उघडे असताना फक्त मान दिसायची, पायी दिसायचा. त्याच्यावर ज्ञानोबा म्हणतात करियाच्या ठाई चांग ते कैसे निटा.
कैसा ज्याच्या ताब्यात नाही त्याच्या परमार्थाचे ते वजन दिले. महत्वाचा मुद्दा असा आहे, डोळे बंद केलं होतं अख्खा उंट उघडे असताना एक एक पार्ट, पण डोळे बंद केल्यावर अख्खा उंट. आपण डोळ्याने पाहतो जेवढं दुसरे तेवढं दिसणार, बंद केल्यावर काय बोलायचं सगळं दिसायला लागला. त्याने प्रयत्न सांगितले ना बाबा आपल्याला देवही नको आणि तुमचं दूधही नको. म्हणजे काय बाबा नाही म्हणलं ते किती जरी प्रयत्न केला उंट डोक्यातून मनातून जात नाही. नाथबाबा म्हणले घाबरू नकोस. तस 5 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी पाहिलं ऊट तुझ्या ध्यानातून जात नाही, तुझ्या मनातून जात नाही, तुझ्या डोक्यातून जात नाही. भल्याग्रस्ता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण संसार किती वर्ष केला? संसार किती वर्ष केला? आपण किती वेळा जन्माला आलो? आपण किती वेळा मेलो? आपण कुठून आलो? दुरोणी नाही का? किती जन्म झाला? गणित नाही जी दातारा. बरं ते जन्म अनेक प्रकारचे अनेक योनीमध्ये घेतले. साधक म्हणून घेतले का? वैराग्यवान म्हणून घेतले का? जन्म घेणे लागे वासना म्हणजे विषय म्हणजे संसार, आणि तो आवडीने केलाय. एक भागवतात एक प्रभूही सांगतो आणि पुढे जातो. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय शेविले पाहि ते भोगिता वारंवार देही चित्ताच्या मनाच्या अंगी दृढ झाले गा. ते पक्के ठसवलेत की नाही चित्ताच्या ठाई. पण माय बापा हो, तासाचा परमार्थ 2 तासाचा परमार्थ 5 वर्षाची वारकऱ्याची संगत असेल, थोडाचं पाठांतर किती बोलतोय काय हे यांनी म्हणता का ते शक्य नाही. अनादि संसार आपण भोगत आलोय मनाला, आवडीने विषय भोगले देवा, त्याची संगत आवडीने केलेली माय बापा हो, ते लगेच जात नाही असं भागवतकार सांगतात. म्हणून मन ताब्यात येणं कठीण झाले. दुसरं कारण सांगतो. आतापर्यंत मन चंचल कसं आहे, ते दांडग कसं आहे, ते बलिष्ठ कसं आहे, ते बलवान कसं आहे, त्याला आवडणं किती कठीण आहे याचं मी चिंतन केले. अभंग नाही सुटला तरी चालेल. आणि आता मी तुम्हाला सांगतोय का ते बलिष्ठ दांडग भगवंतांनी मान्य केलेलं का? हा असंशय महाभाव मनोदुर्णी ते कठीण आहे, भगवंतांनी मान्य केले. असं कठीण असणार बलवान असणार मन ताब्यात का येत नाही, ते कठीण का झालंय याचं एक कारण मी तुम्हाला सांगितलं. अनादि विषय मालेच्या ठाई नित्य विषय शेविले पायी ते ठसावले वारंवार देही भोगिता, म्हणून ते कठीण झाले. दुसरा मुद्दा सांगतो. मन सजातीय का विजातीय भगवंताशी जरा बोलत चला. मी कसा असं मला मन हे परमार्थाची भगवंताची सजातीय का विजातीय आहे बाबा? हा सजातीय का विजातीय? विजातीय आहे. ऐका आता सजातीय सजातीय कवरही एकत्र राहू शकतात. नीट ऐका. सजातीय सजातीय कवर एकत्र राहू शकतात. 4 भाऊ असू द्या 5 भाऊ असू द्या. नीट ऐका. 4 भाऊ असू द्या 5 भाऊ असू द्या 6 भाऊ असू द्या. आमचा नाना माझा 2 नंबरचा बंधू, मी मोठा बंधू आणि नानापेक्षा बारका. आम्ही कवरही एकत्र राहिलो असतो. आधी एकत्रच आहे. 4-5 बंधू कवरे 6 भाऊ असले तरी एकत्र राहतात. पण थोरले ती आली तिला काय म्हणतात बोलत जा. तिला काय म्हणायचं? दुसरी आली तिसरी आली ते कोण झाल्या? हा जावा जावा कधी एकत्र न भाऊ भाऊ एकत्र किती दिवस? 2 भाऊ 3 भाऊ 4 भाऊ. आणि असं आहे साहेब, जोपर्यंत गरिबी असते का ऐका, जोपर्यंत गरिबी असते ना तर भाऊ भाऊ असे एकत्र अशा जोरात काम करतात ना, बोलायचं नाही. दुबळा प्रपंच असताना तो भरभटेला कसा येईल सगळ्या भावांचा विचार असतो. आणि जरा थोडासा तो बैलावर झाला त्या सगळ्या गोष्टी सुखयुक्त झाल्या आणि जावा जावा आल्या का तुम्ही जावा जावा कधी एकत्र न राहा त्याला म्हणायचं जावा जावा. हे चौगदन सजातीय कवरही एकत्र. पण विजातीय आल्यानंतर जावा जावा. उदाहरण सांगतो. दात किती आहेत आपल्याला? 32 दात. काही दात वाकडे काही सरळ. तक्रार आहे का? दातांची तक्रार आहे. कारण ते कसे आहेत
सगळं ती एकाच धातूचे बनलेले, एकच तत्व त्याच्यामध्ये आहे. पण जेवताना भाजीचा तुकडा जरी गेला, पाहून बाबा पाचवा जर भाजी तुकडा गेला ना, तो काढीपर्यंत त्याला चैन का विजाती सजाती एकत्र कव्हरे राहतात, विजाती एकत्र राहत नाहीत. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मन परमात्म्याची सजाती आहे का विजाती आहे? विजाती आहे. म्हणून ते एकत्र येत नाही. हे दुसरं कारण सांगतोय. तिसरं कारण आणखी सांगतो. मन ताब्यात का येत नाही, ते भगवंताकडे का येत नाही, तिसरं कारण सांगतो. मनाला नेहमी मोकळं राहावं असं वाटतं, आणि प्रत्येकाला मोकळं राहावं, बंधनात कोणाला राहावं असं वाटत नाही. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे बंधन. परमार्थ म्हणजे काय? बंधन. माळ घातली, आता काही संप्रदाय घालत नाहीत, मला ते म्हणत नाही, पण माळ घातली पाहिजे, सद्गुरू केला पाहिजे, एकादशी धरली पाहिजे, सोमवारचा उपवास केला पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे, नाही का, वारी केली पाहिजे. नको ते नाही खाल्लं पाहिजे, नाही खाल्लं पाहिजे, अशा काही नामस्मरण केलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आळंदी पंढरीची वारी वगैरे केली पाहिजे, सद्गुरूचा नामाचा त्या माणसाचा जप केला पाहिजे. ही काय झाली? बंधनं झाली. आणि या बंधनात राहावं असं मनाला वाटत नाही. गावरान उदाहरण सांगतो. आमच्या इकडे गावचं वर घर असावं, घरमाडीचं असावं, एक भाऊ शेजारी गडी कुठे वर राहत असावा, त्याला एक छोटासा मुलगा असावं, ते 2-3 वर्षाचा असावं. ते काय करतं, वर गेलं तर त्याला खाली यायचा चढ राहतो, ते खाली डुकीत राहते गॅलरीमध्ये. एका दिवशी डोकावता जर पडलं त्याचं नुकसान होईल, म्हणून घरची माणसं त्याला काय ग्रिल बनवतात, कवड बनवतात, काय वगैरे अडथळा निर्माण करतात. त्या मुलाला काय वाटतं, बंधन येत राहणं योग्य नाही, बंधन येते. ते बंधन आहे का संरक्षण आहे? त्या मुलाचं ते काय आहे? संरक्षण आहे. तसं परमार्थ करताना मनाला बंधनात राहावं असं वाटत नाही, म्हणून ते ताब्यामध्ये येत नाही. तिसरं कारण सांगतो आणखी. मनाला मनपणाने राहावं असं वाटतं. भास्कर भाऊ, मनाला मनपणाने राहावं असं वाटतं, आणि परमार्थ म्हणला तर मन शिल्लक राहत नाही. त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ करता 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 मन शिल्लक राहत नाही, इंद्रिय शिल्लक राहत नाही. एक गीतेतला श्लोक सांगतो. इंद्रियानी परण्याहुरे इंद्रिय परमनः मनस्तस्तु परबुद्धी. म्हणजे अशा अवस्था आहे का स्थूल वस्तूच्या मनानं त्या वस्तूपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि मना बुद्धीपेक्षाही तो परमात्मा कसा आहे? श्रेष्ठ आहे. त्या परमात्म्यापर्यंत जर आपली इंद्रिय गेली, मन गेलं, तर ते मनपणानं राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, बोला सोने कैसे निवृत्ति से आरे, प्रवृत्ति का सोने कैसे निवृत्ति से आरे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलपण गेले, जैसे नियमादी सापडले. महत्वाचा मुद्दा आहे का परमार्थामध्ये मन शिल्लक राहत नाही, आणि त्या मनाला आपण राहावं असं वाटतं. मासी सर्वत्र बसते, मासी सर्वत्र बसते, ती कुठं बसत नाही. का हो? विस्तावती गेली का ती माशी शिल्लक राहत नाही. तसं मन सगळं चिंतन करतं, कुठूनही फिरून येतं. तुम्ही आता पंढरपूर, जे पंढरपूरला गेले ते आता सुद्धा गेले, नाही कळालं? आता सुद्धा गेले. जे अमेरिकेला गेले ते आता सुद्धा गेले.
फक्त ती वस्तू त्या ठिकाणी आपण कसं पोहोचतो अहो त्याला तिकीटही नाही त्याचा वेगच सांगता येत नाही अशी त्या मनाची अवस्था आहे. असं जे मन आहे ना बलिष्ठ दांडग ज्ञानोबा म्हणतात ते का ताब्यात येत नाही कारण परमार्थाकडे आलं भगवंताकडे ते आलं तर ते मनपणानं शिल्लक राहत नाही आणि त्याला स्वतंत्रता हवी असते म्हणून ते इकडे येत नाही. ऐका आता मन ताब्यात आणण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला एक छोटा दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा संपवतो. एका राजानं एक बकरी पाळली होती. बकरी माहिती आहे ना आज सगळी जरी तुम्ही मुंबईचे राहणारे जरी असले तरी गावाहून आलेले बकरी सगळ्याला माहिती. ज्ञानोबांची ओवी सांगतो बकरीचं दृष्टांत काय दिलायचे का जाळणे आगीचे आणि चळणे शिडीचे भलते होते. तिला कितीही चारा त्या शिडीला बकरीला कितीही चारा तिथं कधी पोट भरत नाही. पाळली कुण्या राजाने. मोठी माणसं काय पाळतील ते सांगता येत नाही. कुत्री पाळतील काय पाळतील ते सांगता येत नाही. बकरी पाळली होती त्या बकरीला जीवापाड तो राजा प्रेम करायचा. परिणाम असा झाला गेला बकरीच्या मोहापोटी त्यांनी एक पण मांडला. हडळ बाबा काय पण मांडला जो या बकरीला तुप्त करील त्याला मी 2 गावं 4 गावं 6 गावं 8 राज्य देऊन दवंडी दिली. अनेक साधक आले अनेक लोक आले. बकरीला दिवसभर अनाथ चाला घेऊन जायचे. हिरवं तिला खायला घालायची. ते काय खाती काही खाती. आणि संध्याकाळी घरी आलं राज दरबारामध्ये राजाने गवताची पिंडीच्या पुढे धरली तरी ती पिंडी खायची. तो म्हणा ज्या अर्थी शिळी गवत खाती त्या अर्थी तू तिला चारली नाही तृप्त केली नाही तर त्याला तो सजा करायचा. असे बरेच दिवस चालले. एक विद्वान एका सद्गुरूचा शिष्य त्या ठिकाणी आला. मला महाराज मी पण तुमचा पुरा करतो. म्हणजे काय म्हणजे मी बकरी घेऊन जातो तुला माहिती म्हणजे आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले सगळे कुठं आहेत जेलमध्ये आहेत तुरुंगामध्ये आहेत तुझी ती अवस्था होईल. म्हणजे हो त्या राजाची बकरी घेऊन तो गेला. राजाची बकरी घेऊन गेला त्यांनी तिला चारली नाही महाराज. तो साधक होता गुरुचा शिष्य होता. जाताना येळा तर टिपरू घेऊन गेला निवार सांगलं. हा आणि त्यांनी पाहिलं राजा पुढं काय करतो हिरोगवत पिन ठेवतो ती खाती. ती पिंडी त्यांनी कापली तिच्या पुढं पिंडी धरली खायला आली का दिवसभर जोपर्यंत कुठपर्यंत मारली तिला जोपर्यंत ती पिंडी पाहिजे बंद होत नाही ना तोपर्यंत हळीत राहायची. पाणी पाजणं एक घास काढीचा खाया टाकला नाही. पिंडी पुढे केली शिडी खायला लागली का ठोका तुमची लाचला तिने पाहिलं गेलं का हा मारून टाकली. पिंडी पुढे केली का ती इकून तोंड केलं का ती इकडे तोंड करायची. तिने एक घास खाला कुणी शिडीनं मनरूपी शिर्डी एक घास तिने खाला नाही माय बापा हो. पोट खपाटाला गेलं पाणी नाही काहीच नाही. जवळ राजवाड्या जवळ आल्यानंतर ते लाकूड टाकून दिलं आणि राजाला म्हणला महाराज फुल शिर्डी दिवसभर चालली. तो म्हणला अनेकांनी चारून आणले तेव्हा ती टमटमीत होती. याची चारायची पद्धत वेगळीच आहे. पोट खपाटाला गेलं काहीच नाही. राजाजवळ पिंडी काढली. पिंडी काढल्याबरोबर धावणारी बकरी ती शिर्डी राजाने पुढे पिंडी केलं. तिकून प्रयत्न केला तिकून प्रयत्न केला एक घास तिने खाला नाही. मला 2 गावं का 3 गावं मला ती गावं 3 घे 4 घे पण तो हिला नेमकं हिलाच काय केला. मला ऐका सांगतो ही मनरूपी शिर्डी आहे. हिला पारण रूपी ठोका वारी रूपी फटका नाही का ज्ञानेश्वरी वाचन रूपी हे असं फटके द्यावा लागतात. हे साधना काय सांगितल्या संतांनी हे तुम्हाला विद्वान वयासाठी नाही सांगितल्या मोठं वयासाठी सांगितलं नाही प्रसिद्धीसाठी सांगितलं नाही विद्वत्तेसाठी नाही सांगितलं गेला. हे जी परमार्थिक साधना आहेत ना एक एक फटका त्या मनरूपी शिळीला दिला तर ती जायगाव येते माय बापा हो. नामस्मरणाचा फटका असेल अनेक प्रकारचे फटके ठोके हे दिलं का चंचल असणारं मन नको ते खाणारं नको तिकडे धावणारं मन नको ते खाणारी ती बकरी ती ताब्यात येते अशी त्याची अवस्था आहे. तू काय म्हणले देवा हे आम्हाला सांगू नको. आम्ही सगळं करून पाहिलंय वाऱ्या करून पाहिल्यात की नाही वाऱ्या करून पाहिल्यात पारायण करून पाहिलं उपास करून पाहिलं व्रत केला पाहिलं दान पाहिलं तीर्थयात्रा केला नाना साधनांच्या पहिल्या खटपटा परिण पवती होयाच्या दारवंटा
जाणो जाता जाणीव घाली आडपाठा योग अभ्यासे सिद्धी रोधती वाटवू ऐसे शोधेले मार्ग नाना नयती प्रतिती मग सांडिले दुरी देवा ते मन ताब्यात येत नाही आम्ही सगळं करून पाहिले म्हणून माझी विनंती आहे म्हणजे काय विनंती आहे आमच्या त्याने ते मन ताब्यात येणं शक्य नाही देवा जर तू ठरवलं गेलं तैसेने ते इंद्रिय नायक आहे ना तू मनाचा प्रेरक आहेस ना या जगाचा मालक आहे ना तू भविष्य निर्माण केलंय ना सगळ्याचे निमित्त तू केले ना तू हे मालक आहेत ना मग एक काम कर आमच्या प्रयत्नाने मन ताब्यात येत नाही ऐका मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो आपल्या प्रयत्नाने ते ताब्यात येणार नाही तुमच्या आतापर्यंत आलं नाही तुमच्या आलंय काय आतापर्यंत आलं नाही म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करायची आणि तशा प्रकारची प्रार्थना माझे तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात तू कर. पुत्राची आवार्ता पुत्राची आवार्ता पुत्राची आवार्ता पुत्राची आवार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता भगवंताला प्रार्थना करता आम्ही अनेक प्रयत्न केले अनेक प्रकारच्या साधना केल्या गुरु बदलले परमार्थ बदलला संप्रदाय बदलले देवा साधना बदलल्या पण ते ताब्यात येत नाही म्हणजे तू ठरवलं गेलं तर ताब्यात येऊ शकतं आणि कसं शक्य आहे ज्ञानोबांचे एक अभंग सांगतो पुढे जातो आता आपल्याला वाटलं आपलं प्राकृतिक कर्म आहे क्रिया आहे प्राकृतिक क्रिया आहे असं वाटलं आपल्याला इथं आपल्याला प्रकार तयार करायचा आहे म्हणून या संयोजकानं साधारण किती दिवे येते मला माहित नाही एवढे दिवे लावले इथल्या पुरता प्रकाश करण्यासाठी काय काय साधना लागल्या तर पटपटा बोला होल्डर पाहिजे पिन पाहिजे वायर पाहिजे अर्थिंग पाहिजे बल्ब पाहिजे लाईट पाहिजे नाही का एवढ्या गोष्टी पाहिजे एवढ्या परिसरापुरता प्रकाश तयार करता मला अगदी बरोबर आहे बाकी अंधारच अंधार बाकी प्रकार तयार करता येत नाही एवढ्या प्रयत्नानंतर पण ज्ञानोबा म्हणतात दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे नसरे निसे नुगवे दिवसू दिनकर नाथे तया परी रे तैसे नुधरी दे गोपाळे विन नुधरी दे रे पण सूर्याला वाटलं आता प्रकाश करायचा आहे त्याला काय लागल होल्डर वायरमॅन अर्थिंग बल ट्यूब असं लागेल का त्याला काही लागत नाही तसं आम्ही आमच्या प्रयत्नानं मन ताब्यात ठेवायचा जर प्रयत्न केला तेव्हा कठीण आहे ते होणं शक्य नाही आमच्यानी पण जर तू ठरवलं गेलं तर ते ताब्यात येऊ शकतं हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांताला धरून तुकोबा म्हणतात तसं माझं मन कसं तैसे राहो माझे मन
प्रार्थना आहे, मी ते स्थिर करतो, पण कसं करू? तुका म्हणतात तैसे पुत्राची वार्ता शुभाई गे देवी माता. ज्ञानोबाची गोवी संस्कृत पुढे जातो. ज्ञानोबा म्हणतात वैश्याची सेवेती. हा पुढे मोहाची त्रिपुटी नाचू लागली. असं ह्या संसारामध्ये एका बाईचा वाण म्हणून डांगोरा झाला आणि वैश्याची शेवटी म्हणजे अगदी 60, 62, 63 वर्षात त्याला एक मुलगा झाला. अगदी गोंडस मुलगा झाला, गुणवान मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं बाळू. बाळूलाही खतरनाक नाव बरं का. हा बाळू, दादा, आप्पा ही नावं आहेत ना, ही खतरनाक नावं आहेत. त्याचं नाव बाळू ठेवलं आणि परिणाम असा झाला याला का बाळू वयात आला, मोठा झाला. एकतर वैश्य शेवटी झाला आणि बाळू मोठा झाला. बाळू असल्यामुळे बाळू विचित्र बाळू निघून गेला. आईला विचारलं नाही, बापाला विचारलं गेलाय. किती वर्ष गेला? 10-12 वर्ष गेला. आता 12 वर्ष आणि 65 वर्ष किती झाली? हा एवढ्या वर्ष आई वडील झाले, जीर्ण झाले. उत्तर वयामध्ये पोरग निघून गेलं, पुढे गेलं, काय गेलं याची जाणीव नाही. आईने धसका घेतला, वडिलांनी धसका घेतला. उत्तर वयामध्ये आले आणि बाळूची वाट पाहता पाहता आईने विचारावं पाहुण्याला, बाळूचे काय खुशखबर? बाळू आला का हो? बाळूचं काय कळालं का हो? बाळू कुठे गेला? बाळू नेमका काय करतोय? कुठल्या गावाला आहे? तो कसा आहे? काय खातोय? काय पितोय? असं त्या म्हातारीनं आपल्या पतीला बाळूच्या वडिला विचारित राहू. असं विचारता विचारता खचली गेली बिचारी, फार खचली गेली, अंतनावर खेळली गेली बाळूच्या काळजीमध्ये आणि आशक्त झाली माय बापा. तिच्या शरीरामध्ये त्राण राहिला गेला नाही, खाटव पडून राहिली गेली बाळूच्या चिंतेमध्ये. आणि तिचं प्रारब्ध उदयाला आलं माय बापा हो. काय उदयाला आलं प्रारब्ध? तिची अशी अवस्था झाल्यानंतर शरीरामध्ये त्राण राहिला गेला नाही आणि एक दिवस तिच्या भाग्यानं पोस्टमन दारामध्ये आला. रामराव रामराव आहेत का घरामध्ये? म्हातार खाली डोकं घालून बसलं होतं, डोक्याला मुंडासं होतं, उठता बसता येत नव्हतं. घरामध्ये तिसरं कोणी नव्हतं. हो आहे आहे बाबा आहे. काय? तुमच्या बाळूची तार आली, बाळूचं पत्र आलंय. बाळूचं पत्र आलंय म्हटल्याबरोबर गुडघ्यात डोकं घालून बसणार म्हातार धडपडत होत. ते शब्द त्राण शरीरात नसणाऱ्या आईच्या कानावर पडले. तुकोबरांनी कडून योजना केली मला माहित नाही. त्याच्या आईच्या कानावर पडले माय बापा हो. आणि आईच्या कानावर पडल्यानंतर आई म्हणली का हो ऐकले काय? पोस्टमन आला वाटतं, तो बाळूचं नाव घेतोय, बाळूची तार आली, पत्र आलं असं म्हणतोय. म्हणलं हो. जुना काळ हे माय बापा, गावात शिकलेली माणसं नव्हती. पोस्टमन जर आला तर त्या पोस्टमन पत्र वाचून घ्यायचं, तार वाचून घ्यायचं. आजूबाजूला शिकलेली लोक नव्हती. त्यावेळेचा काळ आहे. त्यावेळेची परिस्थिती माझ्या तुकोबरांनी अमुगातून गर्दीत केलेली आहे. ती बाई म्हणते ओ पोस्टमन दादा अहो वाचा ना, वाचा, माझ्या बाळूचं तार आले, वाचा. महाराज त्या म्हातारी अंथरुणला खेळलेली म्हातारी, शरीरामध्ये त्राण नाही, धडपडत उठून बसती. पुढं खाटेवर केसाचा टिंबट टिंबट झालेलं, पदर कुणके गेलाय, चेहरा सुकलेला, डोळे नीट उघडता येत नाही. अशा अवस्थेमध्ये असताना ती बाळूची आई पोस्टमन पत्र वाचतोय आणि ती आई ऐकते. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ऐकताय ना? पत्र वाचताना ती आई डुकल्या घेत असेल का? हा जांभळ्या देत असेल का? तिला झोप येईल का? अहो ती एवढ्या आतुरतेनं ते पत्र ऐकते ना. पोस्टमन वाचतो चिरंजीव बाळवाच्या सेवेसी बाळूचा साष्टांग दंडवत. ती म्हणती ते पुढे जाऊ दे, ती पुढे वाच. आई बरेच दिवस झाले, बाबा बरेच दिवस झाले, तुम्हाला न सांगता मी निघून गेलो. आमक्या आमक्या गावी मी आहे, माझं सुखात चाललंय. दोनाचे असं झालेलं आहे, मी आनंदात आहे. महाराज त्या बाईनं आईनं तोपर्यंत घडघड घाडा रडून आपला आखा छाती भिजवली गेली. वडील रडतात, आई रडती. एवढ्या आतुरतेनं पोस्टमन पत्र वाचतोय बाळूचं आणि त्या आतुरतेनं त्राण शरण नसणारी आई आणि बाबा ऐकतात. तुकोबारामध्ये तैसे पुत्राची वार्ता
शुभाई के जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण. ऐका, श्रवणामध्ये एवढी ताकद आहे, भगवंताचे गुण गाण्यामध्ये एवढी ताकद आहे. अहो, जर तुम्ही त्याचे गुण प्रेमानं गायले, तुम्हाला फार काय नाही येऊ द्या. त्याचं नामाचं चिंतन जर प्रेमाने केलं, एकाग्रतेने जर केलं, चिंतन प्रेमाने जर केलं, तर तो काय करतोय, अख्खी दुसरी मालिका काकड्याची वाचा. ती नुसती पाठ करण्यापुरती नाही. उच नीच काही नेने भगवंत इष्टे भाव भक्त देखो दासी पुत्र कन्या चरण कर्म लंबू लागे. अहो, ही भगवंतानी केलेली कामाची यादी आहे, आपल्या सारख्या साधकांची केलेली यादी आहे. एवढं मोठं काम तो परमात्मा करायला तयार होतो, अशी अवस्था आहे. फक्त ते ताब्यात आलं गेलं पाहिजे, तेवढं एकाग्रतेने त्याचं चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं गेलं पाहिजे, मन त्याला अर्पण केलं गेलं पाहिजे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी कीर्तन. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माझे तुकोबाराय म्हणतात, नादे नुक्त दाना मृग, नादे नुक्त दाना मृग, नादे नुक्त दाना मृग, नादे नुक्त दाना मृग. देह विसरला, देह विसरला, ऐसे राहो माझे मन, ऐसे राहो माझे नानाचा भाऊ आहे म्हणून काय नाही नाही रोज असते. विडोबा कुमारी जय जय विठोबा. नादे लुप्त झाला मृग देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी कीर्तन. तुम्ही म्हणलात तर 5 मिनिटं घेतो, नाही म्हणलात तर काही प्रॉब्लेम नाही. बरोबर माझी नियोजित वेळ 10 वाजले. ऐका, पूर्वीच्या काळामध्ये प्राण्यामध्ये अतिशय चपळ असणं हरिण पकडण्यासाठी हरिण पकडणारे जे शिकारी असायचे, पारधी असायचे, ते काय करायचे, जाळं वगैरे वगैरे काही गोष्टी करायचे. शिकार करताना धनुष्यबाण आधी हत्याराचा उपयोग करायचे. पण काही हुशार प्राणी असे असायचे, त्या हरणाचा गुण ज्यांनी ओळखला गेला, त्या हरणाची शिकार करताना ते पारधी रानामध्ये त्या ठिकाणी पाणवटा असायचा, तिथं हरणं चरल्यानंतर पाणी प्यायला यायची. त्या ठिकाणी
एखादं मधुर वाद्य वाजवायची, अगदी मधुर वाद्य वाजवायची, एखादा राग आळवायची. आणि ते वाद्य किंवा तो राग आळवत असताना जर ते हरिण पाणी प्यायला आलं, यायचं पाणी प्यायला, हरिण सगळ्यात भित्रा असणारा प्राणी, पण त्या नादाच्या ऐकण्यामध्ये लुब्ध झाल्यानंतर ते पाणी प्यायचे विसरायचं. आणि मी हरिण आहे, मी अनेकांचं भक्ष्य आहे हे विसरून जायचं. आणि तो नाद ऐकण्यामध्ये काय व्हायचं, ते गुंग व्हायचं. ऐका, ज्या वेळा ते हरिण तो नाद ऐकण्यामध्ये गुंग होत असायचं, झालं का तो पारधी, तो शिकारी बाण मारायचा. आणि बाण मारल्यानंतर ते हरिण खाली कोसळायचं. हरिण खाली कोसळल्यानंतर तो पारधी ते वाद्य काय करायचा, बंद. आणि आपली शिकार आपण साधली यासाठी तो त्या आपल्या मूळ ठिकाणून यायचा. त्यावेळेला ते हरिण त्याला काय बोलतं ते ऐका. त्याचं चित्रीकरण माझ्या तुकोबारांनी केलंय. ते हरिण सांगते, पारध्या माझ्याकडे मी तुझं काय केलं रे, मी तुझं काय नुकसान केलं, तुझं पीक खाल्लं, तुझा बाण कापला, तुला काही त्रास दिला, काही त्रास दिला, तू मला का बाण मारला, का माझा प्राण घेतला. ऐका, तो पारधी सांगतोय, मी शिकारी आहे, मी पारधी आहे, तू हरिण आहे, तू माझं भक्ष्य आहे, त्याची शिकार करणं हा माझा काय आहे, धर्म आहे. त्यावेळेला ते हरिण सांगते, माझी विनंती ऐक. आणि काय, अजून माझ्या शरीरामध्ये प्राण आहे, मी तुझ्याबरोबर बोलू शकते, बोलते, मला वाचा आलेली आहे. माझी तुला एक विनंती आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, ऐका, जवळ हे सगळं सिद्ध आहे तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घेता येईल, नाते घेता येणार नाही. ते हरिण सांगतंय, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत माझी विनंती आहे, ज्या रागाला, नादाला, वाद्याला बोलून मी स्वतःला विसरले, माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत ते वाद्य वाजव, तोपर्यंत गीत गा. आणि माझा प्राण गेल्यानंतर मला घरी घेऊन जा, फाड माझं मांस तुझ्या मुला बाळाला खाऊ घाल. पण तुला परत एक विनंती करते, ज्या रागानं, ज्या नादानं लुब्ध होऊन माझा प्राण गेला ना, त्या माझ्या चमड्यावर बस, मेरे चमडी पर बैठिये, मधुर गाणे गाइये. आणि ज्या रागानं मी तुला तुझ्या स्वाधीन झाले, तोच राग मी मेल्यानंतर, माझं मांस भक्षण केल्यानंतर त्या चमड्यावर बैठ. तुम्ही पाहिलेत का असे, मी पाहिलेत या मुंबईमध्ये वैरागी मूर्ती केळकर गुरुजी होते. मी या ठिकाणी सर्व्हिस करत असताना गोवंडीला मी त्यांच्या पुढेमध्ये जायचो. एवढं महाराज असताना काही नियम आहेत फार मारतात, ते पाळले गेले पाहिजे. स्वयं फार मारताना भगवत प्राप्ती होत नाही. त्याच्यावर मृग शेवडी असायची, पांढरी वासाची घडी असायची, त्याच्यावरती कोणाला बसून द्यायचे नाही. त्या हरण सांगतय का, माझ्या कातड्यावर बस, मधुर राग गा, साधना कर, भगवंताचं नामस्मरण कर. जशी माझी एकाग्रता झाली, जसं मी लुब्ध झालो, तसा तूही लुब्ध होशील, तुझी एकाग्रता होईल. तुकोबारा म्हणतात, तैसे राहू माझे मन, कैसे नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरीचे नाम. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, कामने पाये तू कामने पाये, कामने पाये तू
भाविकांना नम्र विनंती आहे, सर्व भाविकांनी कृपया आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं शिस्तीचं पालन करा. जोपर्यंत ज्ञानदेव तुकाराम होत नाही, सर्वांना नम्र विनंती, कोणीच उठू नये. आणि तुका म्हणे जेवी पाय, तुका म्हणे जेवी पाय, काशवीचे पिले माय. तुकोबाराय म्हणतात. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. प्रत्येक मंदिराजवळ तुम्ही दर्शनाला जाता, तिथं काय ठेवलेलं असतं? का हो? ते का शंकराचं मंदिर असू द्या, गणपतीचं मंदिर असू द्या, एखाद्या संत महात्म्याचं मंदिर असू द्या, देऊला आहे बाबा, आळंदीला आहे, प्रत्येक मंदिरामध्ये कासव असतं. का हो? स्वस्त मिळतं म्हणून. मग का कासव का असतं? 2 सिद्धांत आहे त्याच्यामध्ये. एक सिद्धांत असा आहे का कासवाच्या पिलाकडं, कासवीनीकडं अशी एक दृष्टी असते. त्या दृष्टीनं आपण परमात्म्याकडे पाहावं, परमात्म्याला जाणावं. आणि ज्या वेळेला कठीण प्रसंग येतो, ज्या वेळेला एक श्लोक आहे, कुर्मो गाणीव तसं इंद्रियानी इंद्रियाध्यभ्य तसं प्रज्ञा प्रतिष्ठिता असे. तर ते कासव आहे ना, उवाईला अवयव पसरी इच्छा बसे, आणि कठीण प्रसंग आला तर ते आपले अवयव काय करतं, त्या ढालीमध्ये घेत. याच्यातून सिद्धांत काय माहिती का? तसं ज्यावेळेला विषयाचा संबंध येईल, नीट ऐका, तुमचा अपमानाचा प्रश्न येईल, अभिमान वाढायचा प्रश्न येईल, अहंकाराचा प्रश्न येईल, हे घातक आहे बरं भगवत दर्शनासाठी. असा प्रसंग ज्या वेळेला येईल ना, मग चिंतन करताना मी यंदा बोललो, वासपतीचे निपाडे सर्वज्ञता तरी परी व्हिडिओ माझी दडे मै बे भेणे, नाही का? थोरपण बाबा खरं काय ते हेच, आणि तेच नेमकं होत तेच होत नाही. तर ते कासव आपल्याला सांगत आहे, ज्या वेळेला असा प्रसंग येईल ना, इंद्रिय ज्यावेळेला विषयाकडे धावतील, त्यावेळेला ती धावून देऊ नको, आवरून धर, तर तुला भगवत दर्शन होईल. तुझ्यामध्ये माझ्या दुटीसारखं सामर्थ्य येईल. असं सामर्थ्य येऊ तुमच्या माझ्या सर्वांच्या मंगळ गोड निष्कलंक परमार्थ हो, अशी माझ्या तुकवाळ्याने प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं मी भगवंताला प्रार्थना करतो, देवा, त्याची माझ्या तुकोबाराने प्रार्थना केली, समर्थाने प्रार्थना केली, नामदेवरायाने प्रार्थना केली, सगळ्या थोरांनी प्रार्थना केली का मन तुझ्या चरणी लागावं. तसे मीही तुमच्या सर्वांच्या वतीनं भगवंताक प्रार्थना करतो, देवा, पतित 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 परिमी त्रिवाचा पतित परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता. नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशी मुधी अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो. परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या पायाचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तसं मी नानाला परवा त्या दिवशी सांगितलं होतं, मी शक्यतो येणार नाही. असं होईल तर मग थोडा चुकीचा संदेश जाईल. पहिली किरीटदारी घेऊ नको म्हणत होतो. अरे मुंबईसारख्या ठिकाणी कार्यक्रम करायचं म्हटलं, त्याच्या प्रकारची साधना लागते, त्याच्या प्रकारचा अभ्यास लागतो, त्याच्या प्रकारची स्थिती लागते. ती माझ्याकडे नाही असं मी नाना म्हणलो. मी आपल्या गावालाच मंदिरामध्ये आपलं लुडबुड करतो, तेच चांगलं आहे. ते तुला नाही यावंच लागेल. तुम्हाला सगळ्यांचा आग्रह आहे. या मंडळीमध्ये लहानचा मोठा झालो. ती अख्खी उभी सगळी ती मंडळी आहेत. या मंडळीच्या प्रेमामध्ये भजन केलं, लहानचा मोठा झालो. आणि आता गावाला गेल्यानंतर त्यांची इच्छा होती, म्हणजे आम्ही तुम्ही यायलाच पाहिजे. आलो, तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. तुम्ही शांतचित्ताने माझे वाकडे बोल बोबडे बोल ऐकले. तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो. या ठिकाणी सेवेला पुनरम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय तुका म्हणे
ज्ञानेश्वर माऊली संप्रदाय संस्था जुईनगर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कृपा करून कोणी शिस्तीचा भंग करू नका. अध्यक्षतेखाली गेल्या 20 वर्षापासून चालत आलेला आपल्या या जुईनगरचा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षाच्या या नाम सप्ताहामध्ये आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक परिवर्तन घडवून यावं या तळमळीने कीर्तन करणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण रामदास महाराजजी रोडे